दोन दृश्य एका वेळेला आपण न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला दाखवतोय। गुरुवारी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता। एका हॉलमध्ये सगळे एकत्र जमले आणि ठिय्या आंदोलन केलं। त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। गुरुवारी व्यापाऱ्यांनी दुकानं सुद्धा बंद ठेवलेली होती। आज मात्र मराठी भाषकांनी त्यांची दुकानं बंद ठेवायला भाग पाडलं या मोर्चामुळे। गुरुवारची दृश्य एका बाजूला बघा। गुरुवारी मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता। सरकारची बंदी झुगारून मराठी अस्मितेचा मोर्चा आज काढण्यात आला। गुरुवारी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नव्हती असं कारण पोलीस देत होते, पण तरी सुद्धा या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली की आम्ही या मराठी भाषेच्या विरोधात मोर्चा नाहीये। तरीही सरकारने हा मोर्चा दडपलेला आहे, मोडण्याचं काम केलेलं आहे। ही कूटनीती आहे। संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचं हे बलिदान महाराष्ट्र विसरणार नाहीये। संयुक्त महाराष्ट्रामध्ये 105 लोक बलिदान झालेलं आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून मराठीची ताकद दाखवा जरा किती आहे ते बघा। हे मराठी माणसाला विसर करणार नाहीये। सर्व मराठ्यांना सर्व जाती सर्व धर्म एकत्र येऊन आज हा लढा सुरू केलेला आहे। हा मराठी माणसाचा अभिनवाचा प्रश्न आहे। ज्या प्रकारे या शहरामध्ये गेले 3 तारखेला जे मोर्चा काढण्यात आला होता एक परप्रांतीय द्वारा, त्या मोर्चाच्या निषेधार्थ आणि त्याला हे राम म्हणून हे आज मराठी एकतेचा हे प्रतीक म्हणून हे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि हा मोर्चा आज तुम्ही बघू शकता की एकदम आमचा सक्सेसफुल झालेला आहे। आता विषय असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस झालं मारवाडी लोकांनी मोर्चा काढला होता। त्यानंतरनं महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाकडनं आजच्या मोर्चाची परवानगी मागण्यात आली, पण ही दडपशाही अशा प्रकारे हे सरकार जे आहे हे मराठी माणसाचा विरोध करतो। मी बोलतो एकच बात बोलतो, मी मराठीमध्ये राहायला आहे तर मराठी शिकणार पडेल तुम्हाला। असं नाही चालेल मी शिकणार नाही, मराठीचे तेल लेणे तेच बोलत कानपत पाडलेल तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये राहायला तर मराठी शिकवायला पाहिजे तुम्हाला। मराठी नाही तर व्यापार होणार तुम्हाला, काय टेन्शन नाही। पण शिकवा, प्रयत्न करा। लोक जाते बाहेर प्रांतमध्ये ते शिकतात सौदी दुबईच्या भाषा। मराठी कळलीच पाहिजे। ते सगळे वेगवेगळ्या जाती धर्माचे पक्षाचे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। अशी पोलिस म्हणाली इथून निघून जावा, मोर्चा नाही काढायचा, तरी आम्ही मोर्चा सक्सेस करून दाखवला। मोर्चा पूर्ण इथपर्यंत आणण्याचं कारण एकच, सर्वांना मराठी आलीच पाहिजे। मराठीसाठी हा मोर्चा काढला आहे। आज एक सर्व मराठी माणूस एकत्र झाले म्हणून हा मोर्चा काढला आहे। मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरी पण आम्ही इथपर्यंत मोर्चा आज घेऊन आलो। ज्या पद्धतीनं मोर्चा काढून असं सांगितलं होतं, लोकांना ताब्यात घेतलं, तुम्ही त्या मोर्चामध्ये सामील होता? हा, मी तिथंच होतो घोड्यावर बसलेलो, पण तिथून मला बी जायला लावलं। तिथून पोलिसांनी तरी बी आम्ही डबल आलो आणि सक्सेस करून दाखवलं। आपल्यासोबत आहे मोर्चामध्ये ते काय धक्का दिला म्हणून झालं, तो बोलतो घरी जाऊ, काय बोलणार नाही। एक मिनिट दादा, एक मिनिट। आपल्यासोबत स्वतः एक शाळकरी मुलगा जो या मोर्चामध्ये दादा काय करताय? आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत आहेत। या मोर्चाची जी गर्दी आहे त्यामध्येच ते सहभागी आहेत। अजित, मोर्चा कुठपर्यंत पोहोचलेला आहे? उत्स्फूर्त असा हा मोर्चा आपल्याला आता म्हणावा लागेल, म्हणजे काही वेळापूर्वी पक्षांनी काढलेला जो मोर्चा होता त्याचं रूपांतर आता उत्स्फूर्त मोर्चामध्ये झालेला आहे आणि मराठी भाषेकरता हा मोर्चा निघालेला आहे। अजित, सुवर्ण मोर्चा जो आहे तो मीरा रोडच्या ओम शांती चौकातून आता मीरा रोड रेल्वे स्टेशन इथं पोहोचलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। मोर्चेकरी देखील या मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत।
हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला हा स्टेशन परिसर आहे. स्टेशन परिसरामध्ये जिकडे तिकडे आपण पाहिलं तर सर्वत्र आपल्याला मोर्चेकरी दिसतील, पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसेल. मोर्चेकरी इथं हे समोर भारत मातेचं एक स्मारक आहे, त्या स्मारकाजवळ येऊन मोर्चेकरी थांबलेले आहेत. काही मोर्चेकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल तुम्ही, मोर्चा शेवटी निघालाच पाहिजे. मी स्वतः बीजेपीचा शहर सचिव आहे. मराठी अस्मितेसाठी हा सर्वपक्षीय मोर्चा एकत्र येऊन मराठी टिकवण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. तुमचे भाजपचे आमदार म्हणतात की आजचा मोर्चा होता मराठीचा, त्याचा हेतू चांगला नव्हता आणि तुमच्या हेतूवर संशय घेतला गेला. त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, ते त्यांचं पर्सनल वक्तव्य असेल. मी एक मराठी आहे, मराठी अस्मितेसाठी मी पक्ष बाजूला ठेवून मी मराठी अस्मितेसाठी. निशिकांत दुबे तुमचे भाजप आमच्याकडे तुम्हाला उचलून आपटू. त्यांनी म्हणावं तुम्ही पेंकरपाड्यात या, मी तुम्हाला चपलेनी मारतो. मराठी भाषेचा ज्या पद्धतीने आपल्या भाजपमधले नेते वक्तव्य करतायत, आजचा मोर्चा होता, त्यांचं म्हणणं शांततेचा मोर्चा होता, पण तरी देखील पोलिसांनी धरून खेचून नेलेला आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच जेव्हा मोर्चा निघाला पोलिसांनी सगळ्यांना धरून नेलं आणि मी त्या ठिकाणी पाहिलं की सुद्धा काही महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे. त्याचे व्हिडिओ पण माझ्याकडे येतीलच. त्यानंतरला आम्ही गनिमी कावानी, मी स्वतः गनिमी काव्याने मी जेव्हा जैन मंदिर जवळ पोहोचलो तेव्हा मलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाव सांगा पुन्हा एकदा, तुमचं पद सांगा. मी सोमनाथ बळवंत पवार, मीरा भाईंदरमध्ये भाजपाचा शहर सचिव आहे. भाजपचे देखील इथे पदाधिकारी सामील झालेले आहेत. त्यांनी निशिकांत दुबे यांचा देखील त्यांनी जो निषेध केलेला आहे, पण नरेंद्र मेहता जे बोलतात ते त्यांचं व्यक्तिगत मत असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरेच इथे मोर्चे आपण पाहिले, हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्यांनी आणि झेंडा हातामध्ये घेऊन घोषणाबाजी देत आहेत. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. जय शिवराय. सर्वात पहिलं माझी या मीरा भाईंदर वासियांतर्फे आमदार साहेबांना विनंती असेल की भारतीय जनता पार्टीने हे स्पष्ट करावं की नरेंद्र मेहतांचं मत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं मत आहे का ते वैयक्तिक नरेंद्र मेहतांचं आहे, हे पहिलं भारतीय जनता पार्टीने स्पष्ट करावं. आणि पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व या महाराष्ट्रात तुम्ही आलात, इथे मोठे झालात, शाळा शिकलात, इथे व्यवसाय करतायत, पण आमची आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल, तुम्हाला मराठी नाही आली काही हरकत नाही, हळूहळू शिका, परंतु मराठीचा अपमान करू नका. हा मराठी बांधव मराठीचा अपमान कधी सहन करणार नाही, लक्षात ठेवा. हा महाराष्ट्राला एक इतिहास लाभलेला आहे, असाच उठून हा महाराष्ट्र निर्माण झालेला नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांमार्फत विनंती करतो, ठीक आहे नाही आली काय हरकत नाही, परंतु सन्मान करा, आदर करा. हा मराठी माणूस. पण आदर होताना दिसत नाही. मोर्चे तुमच्या विरोधात निघाले, आधी देखील एक मोर्चा निघाला. मग यातच सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे. इथले स्थानिक प्रतिनिधी कोण आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे की मोर्चा काढायची काही गरज नव्हती. प्रकरण कोणी काढला होता मोर्चा? भारतीय जनता पार्टीने. कोण? पुरस्कृत इथले स्थानिक आमदार, त्यांच्या पुरस्कृतीने हा मोर्चा निघालेला होता. माझी पुन्हा एकदा विनंती असेल, गुन्हे गोविंदाने या नरेंद्र मेहता मीरा रोडचं वातावरण बिघडू पाहतायत का? हो 100%. आता जे इथे स्थानिक निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्या अगोदरचं वातावरण बिघडू शकतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की गुन्ह्या गोविंदाने सर्व राहत आहेत, सर्वांना राहू द्या, वातावरण ढवळू नका, मराठी माणसाचा आदर करा, मराठी भाषेचा सन्मान करा. जय शिवराय.